पिंपळनेर येथे गोरक्षकांनी वाचवले सिमेंटच्या टाकीत पडलेल्या एका मोकाट जनावराचे प्राण। पिंपळनेर तालुका साक्री येथील इंदिरा गांधी विद्यालयाच्या पाठीमागे ब्राह्मण समाज मंदिराच्या जागेवर असलेल्या उघड्या सिमेंटच्या टाकीत अडकून पडलेल्या एका मोकाट जनावरास शहरातील गोरक्षक आणि स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने अथक प्रयत्नांनी बाहेर काढून जीवदान दिले आहे। सदर घटना गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सदर सिमेंटची टाकी उघडी होती। अनेक मोकाट जनावरे या ठिकाणी येत होते। गुरुवारी सकाळी एक मोकाट जनावर या धोकादायक उघड्या टाकीत पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले। त्यानंतर तात्काळ परिसरातील नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील गोरक्षक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली। त्यांनी तात्काळ मदत कार्य करून टाकीत पडलेल्या मोकाट जनावरास सुखरूप बाहेर काढले। यासाठी इंदिरा गांधी विद्यालयातील अनेक शिक्षक, कर्मचारी, स्थानिक गोरक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले। यामध्ये मयूर कासार, हरीश गुजराती, बाळू मुसळे, परेश शंकपाल, भावडू प्रजापती, पियुष कोठावदे, चेतन पगारे, शुभम सूर्यवंशी व दिनेश जैन यांचा समावेश होता। दरम्यान या बचाव कार्यासाठी गावातील दीपक धायबर यांनी तात्काळ घटनास्थळी जेसीबी आणले। त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने सिमेंटच्या टाकीत अडकलेल्या मोकाट जनावरास सुखरूप बाहेर काढण्यात आले। नागरिकांच्या व गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे आज एका मोकाट जनावराचे प्राण वाचवले आहे। असे असले तरी पिंपळनेर शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आहेत, ज्यामुळे अनेक मोठ्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट जनावरांबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे। दरम्यान बचाव कार्य केल्यानंतर सदर मोकाट जनावरावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक बच्छाव यांनी उपचार केले। इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, स्थानिक गोरक्षक व स्थानिक नागरिक यांनी दाखवलेल्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर।